महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा उद्रेक झाल्यानंतर आता देश पातळीवर शेतकरी आंदोलन सुरू करण्याची तयारी सुरू झाली। या संदर्भात दिल्लीमध्ये गांधी पीस फाउंडेशनमध्ये देशभरातील शेतकरी नेते एकत्र आले होते। यावेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, योगेंद्र यादव, राजस्थानचे शेतकरी नेते रामपाल जाट, कर्नाटकचे नेते कुड्डियाळी चंद्रशेखर, व्हीएस सिंह यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। 6 जुलैपासून शेतकरी संघटनेचे नेते देशव्यापी पदयात्रा काढणार आहेत अशी माहिती यावेळेला राजू शेट्टी यांनी दिली। या यात्रेचा 2 ऑक्टोबरला चंपारणमध्ये समारोप होईल। राष्ट्रीय स्तरावर कर्जमाफी द्या आणि स्वामीनाथन आयोग लागू करा अशा प्रमुख मागण्या या यात्रेच्या दरम्यान असणार आहेत। येत्या 6 जुलैपासून मंदसौर ज्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये 8 शेतकरी मारले गेले तिथून एक किसान जागृती यात्रा निघेल आणि ती संपूर्ण देशभर फिरून 2 ऑक्टोबरला चंपारणला बिहारमध्ये पोहोचेल। चंपारणच्या आंदोलनाला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणून चंपारणमध्ये या यात्रेचा समारोप होईल आणि पहिला टप्पा संपेल। दुसऱ्या टप्प्यामध्ये आंदोलनाची आक्रमकता अजून वाढवली जाईल आणि निश्चितच देशव्यापी हे आंदोलन करून आम्ही सरकारला निर्णय घ्यायला भाग पडू।